महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। आज उल्हासनगर कॅम्प 5 येथील दशहरा मैदान येथे कल्याण लोकसभेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचारार्थ एका सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला प्रकाश आंबेडकर यांनी देखील उपस्थिती लावली होती। या सभेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला। देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार मोदी आहे। मोदींनी कोविड काळात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या नावाने भ्रष्टाचार केला आहे। गल्लीत जसा एक दादा असतो जो 4-5 माणसं सोबत घेऊन वसुली करतो, तसा मोदी सुद्धा गल्लीतला दादासारखा आहे। मात्र मोदी करोडोची वसुली करतो। ज्याप्रमाणे दारुडा हा आपल्या बायकोचं मंगळसूत्र किंवा घरातील सामान विकतो, त्याचप्रमाणे मोदी हे देशातील नवरत्न विकत आहे। तसेच पंतप्रधानांचं कार्यालय नरेंद्र मोदीच्या काळात वसुलीचं कार्यालय झालं आहे, अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। मी तुम्हाला माझ्या भाषणातच तुम्हाला उदाहरण दिलं आणि सांगितलंय की गल्लीतला गुंडा जसा वागतो, वसुली करतो, तसंच असणारा इलेक्ट्रोल बॉन्ड मार्फत वसुली झालेली आहे। हे माझं म्हणणं नाही, हे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। माझ्याकडे काही नाहीये, त्याच्यामुळे असणारा पार्टी डिसाईड करत असते आणि ते आहे त्याच्यामध्ये। मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्याकडे काहीच नाही आहे म्हणून। तुम्हाला उदाहरण दिलं की दारुड्या सगळं बायकोचं घरातलं सामान विकतोय, तसं हा असताना नवरत्न ज्या कंपन्या आहेत त्या विकायला काढलेल्या आहेत। जसे मी राजनाथ सिंगला फोन केला होता, त्यांचं अजून उत्तर आलेलं नाही। उत्तर देणं हा त्यांचा आहे, त्यांनी उत्तर दिलं नाही याचा अर्थ सरळ आहे की लोकसभेच्या निवडणुकांनंतर त्यांचे उमेदवार आले तर ते बीजेपी बरोबर जातील, हे व्हेरी क्लिअर इंडिकेशन आहे। ते माझं आमचं ध्येय काही नाही आहे की उमेदवार इथे असणारा एक मुस्लिम दिला पाहिजे होता, कारण का सगळेच राजकीय पक्ष मुस्लिम समाजाला डावलतात आहेत, जैन समाजाला असणारा डावलतात आहेत, ख्रिश्चन समाजाला असणारा डावलतात आहेत। हे जे डावलणं जे आहे हे समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून योग्य असं मी त्या ठिकाणी मानत नाही। आणि म्हणून आम्ही असणारा जैन समाजाचे उमेदवार आणि मुस्लिम समाजाचे उमेदवार असणारा आम्ही त्या ठिकाणी उभे केले। त्याचं कारण आहे की भारत हा सर्वांचाच आहे आणि सगळ्यांचा समान अधिकार आहे, हे दाखवण्यासाठी आम्ही उमेदवारी दिलेली आहे। आपलं म्हणणं आहे की आश्चर्य वाटायला नको की निवडणुकीनंतर उभाटा पण त्यांच्याबरोबर जाईल। मोदीच म्हणतोय, मी कशाला सांगितलं पाहिजे? गॅरंटी मोदीने दिलेली आहे की तो आमच्या बरोबर येणार म्हणून। थँक्यू। ते इश्यूला आमचा पाठिंबा आहे, तो इश्यूचा पाठिंबा आमचा कायम राहील आम्ही सांगतो। आता आपण उल्लेख केला कल्याणची लोकसभा जी आहे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत, म्हणजे मॅच फिक्सिंग आहे का? मी तेच तर विचारलंय त्यांना की चांगले उमेदवार असूनही या मतदारसंघात तुम्ही असा उमेदवार दिलाय की जी लढाई होऊ शकत नाही, अशी आमचं रीडिंग आहे। ते तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।